सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आम्ही जेवण करायला बसलो आहे आणि सगळे पाहुणे जे आले होते ते काल दुपारीच गेलेले आहेत. आई, बहीण, मोठी बहीण, छोटी बहीण, वहिनी, भाऊ सगळे आले होते. ते सगळे काल दुपारी गेलेत आणि घर असं सगळं खाली खाली वाटायला लागले. एकट्या फक्त ह्या राहिलेल्या आहेत. ह्या ज्या आहेत ते आमच्या मामांची बहीण आहे. त्या आल्या होत्या कार्यक्रमासाठी, थांबल्यात. आम्ही बसलो जेवण करायला. तर चला, रोजचेच आपले जे जेवणाचे व्हिडिओ आहेत ते आता आजपासून रेग्युलर येतील. मी सकाळी व्हिडिओ हे केला, चॅनलवर टाकलेला आहे मोठा. तेव्हा त्याला बरेचशाच कमेंट आले की ताई तुझे व्हिडिओ येत नव्हते, आम्ही खूप तुझ्या व्हिडिओला मिस करत होतो. तर चला, आजपासून आपल्या ज्या काय आधी मी काय करणार आहे, कार्यक्रमाच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या मी चॅनलवर टाकणार आहे. मग नंतर आपल्या रेग्युलर व्हिडिओ येतील. तर जेवणात बनवलेली आहे वांग्याची भाजी, गणेशच्या डब्यासाठी फ्लावर वाटाणा केला आहे, भात परतलेला आहे. आणि आमच्या आत्यांना ना खूप काल बरं नव्हतं. काय झालेलं होतं, कार्यक्रमामुळे थोडंसं थंडी ताप असं झालेलं होतं. चपाती भाकरी बनवली, आत्यांना रात्री दवाखान्यातून नेऊन आले आणि आता आत्याची तब्येत बरी आहे. कसं झालं, कार्यक्रम खूप मोठा होता, लवकर पहाटे उठायचं आणि त्यातल्या त्यात काय झालेलं होतं, थंडी खूप वाढलेली होती. त्याच्यामुळे सगळेच आजारी पडल्यासारखं झालेलं आहे. तर असं आहे आजचं आमचं दुपारचं जेवण. ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सगळ्यांनी आमच्याकडे छान असं जेवण करायला या. आणि आम्ही आता काय करणार आहे, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणेच कार्यक्रमाची व्हिडिओ मी चॅनलवर टाकणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आवडीने बघा की आमच्याकडे कार्यक्रम कोणता होता. आणि आमचे ससेभाऊ 2 दिवस झालं गायब होते. काय झालं होतं, फटाके आणि ते वाजवायचं असल्यामुळे ना मांजरं आमची 2 दिवस झालं गायब आहेत. मग सगळ्यांनी जेवायला या. भेटूया पुढच्या व्हिडिओत.